नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाचं पीठ आणि रवा यापासून मस्त अशी होळी स्पेशल रेसिपी बनवणार आहोत. चला तर बनवायला सुरुवात करूया. इथे मी पाऊण कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. तर हा 1 कप जो आहे तो थोडासा कमी भरून घेतला आहे, म्हणजे 3/4 कप गव्हाचं पीठ आहे. यामध्ये आता पाव कप रवा घालायचा आहे. तुम्ही जर वाटीने मोजत असाल तर 3/4 कप गव्हाचं पीठ घ्या आणि पाव कप रवा घ्या, म्हणजे तुमचं दोन्ही मिळून हे 1 कप साहित्य होईल. आता यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालायची आहे आणि यानंतर पाव चमचा बडीशेपेची पूड मी घातली आहे. बडीशेपेचा खूप मस्त स्वाद येतो यामध्ये, त्यामुळे नक्की घाला. हे सगळं मिक्स करून घेऊया. हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. तर इथे मी ज्या कपाने आपण रवा आणि गव्हाचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच कपाने 1 कप दूध मोजून घेतलं आहे. नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे. तर हे आता आपण यामध्ये थोडं थोडं घालत जाऊया आणि मिक्स करत जाऊया. तर हे आपल्याला घट्टही नको आहे आणि जास्त पातळही नको आहे. इथे मी सगळं 1 कप दूध घातलं आहे आणि हे अजूनही घट्ट आहे, तर इथे मी आणखी पाव कप दूध घेतलं. इथे मला एकूण 1/2 कप दूध लागलं आणि हे पहा इतपत आपल्याला घट्ट हवं आहे. हे आता अगदी परफेक्ट आहे. इथे आता मी 2 चमचे दुधावरची जी साय असते ती घालते. ही नसेल तर तुम्ही 2 चमचे खवा घालू शकता किंवा 2 चमचे अमूल फ्रेश क्रीम जी मिळते ती सुद्धा इथे घालू शकता. आता हे एकजीव करून घेऊया. हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता हे आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे आणि तोपर्यंत आपण इथे साखरेचा पाक तयार करूया. तर इथे गॅसवरती मी कढई गरम करत ठेवले. यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे आणि 1 कपच इथे साखर घालायची आहे. आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि ही आपल्याला साखर विरघळवून घ्यायची आहे. यामध्ये आता मी पाव चमचा वेलची पूड घालते आणि थोडंसं केसर घालते. ऑप्शनल आहे, असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल. आता पहा साखर पूर्ण विरघळली आणि याला छान उकळी आले. उकळी आल्यानंतर 2 ते 3 मिनटं उकळून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा. याचा आपल्याला 1 तारी 2 तारी असा पाक करायचा नाही आहे. फक्त हे थोडंसं असं हाताला चिकट लागेल इथपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचं आहे. पहा अजिबात याची तार होत नाही आहे. तर आता गॅस बंद करूया. इथे आता 10 ते 15 मिनटं झालेत आणि रवा छान फुलला असेल एवढ्या वेळात. तर हे पाहूया. पहा हे अगदी परफेक्ट आहे याची कन्सिस्टन्सी. असं हे तव्यावर घातल्यानंतर आपोआप पसरलं पाहिजे इतपत हे घट्ट हवं आहे. तुम्हाला जर घट्ट वाटत असेल तर थोडंसं दूध आणखी घातलं तरी चालेल. मी इथे घालत नाही आहे. आता इथे पॅनमध्ये मी तूप गरम करून घेतलं आहे. गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि इथे 1 चमचा पहा असं पीठ सोडायचं आहे. आपोआप हे पसरते पहा. तर आज आपण मालपोहे बनवतो आहे. होळी स्पेशल अशी ही रेसिपी आहे. अगदी साधी सोपी आहे. तर पहा खालच्या बाजूने ब्राऊन होईपर्यंत याला अजिबात हलवायचं नाही आहे. खालच्या बाजूने ब्राऊन रंग दिसायला लागल्यानंतर उलटून घ्यायचं आहे आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा ब्राऊन करून घेऊया. तर पहा 2 ते 3 मिनटामध्ये दुसऱ्या बाजूने सुद्धा हे ब्राऊन झालं आहे. आता हे काढून घेऊया. दुसऱ्या एका चमच्याने असं प्रेस करून एक्स्ट्रा जे तेल आहे ते काढून घ्यायचं आणि आता हे जो आपण पाक तयार करून ठेवला आहे त्यामध्ये सोडायचं आहे. इथे पहा हा पाक मी थोडासा गरम करून घेतला आहे. पाक थोडा गरम हवा जेव्हा आपण हे
मालपोहा याच्यामध्ये सोडू. थंड पाकामध्ये सोडू नका. पाक गरम असल्यामुळे हे छान ॲब्झॉर्ब करेल आणि सॉफ्ट होईल. आणखी एक आपण बनवून घेऊया. इथे ब्राऊन रंग आल्यानंतर उलटूया. दुसऱ्या बाजूने सुद्धा ब्राऊन करून घेऊया. दोन्ही बाजूने छान गोल्डन ब्राऊन रंग आलाय. काढून घेऊया आणि पाकात सोडूया. हा आधीचा जो मालपोहा आहे तो आपण काढून घेऊया. 4 ते 5 मिनटं पाकामध्ये ठेवायचं आहे आणि मग काढायचं आहे, म्हणजे हे व्यवस्थित असं पाक ॲब्झॉर्ब करेल. आता आपण दुसरासुद्धा पाकात सोडूया. तर मस्त अशी आपली ही होळी स्पेशल रेसिपी मालपोहे तयार आहेत. तुम्ही नक्की करून पहा. अगदी साधी, सोपी आणि घरच्या साहित्यामध्ये बनणारी रेसिपी आहे. दिसायला जितके छान दिसत आहेत तितकेच चवीला अप्रतिम आहेत. तर या होळीला ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.